नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचं लाक्षणिक उपोषण। महायुती सरकार भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील, प्राजक्त तनपुरेंची टीका। साताऱ्याच्या कराडमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ 3 किलोमीटर नाक घासत आंदोलन। महेश करचे या युवकाचं आंदोलन। छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची सह्याद्री प्रतिष्ठानची मागणी। 40 गावच्या तहसीलदारांना निवेदन देत केली मागणी। मालवण पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ लातूरमध्ये शरद पवार गटाकडून बंदची हाक। लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये कडकडीत बंद। अकोल्यात काँग्रेसकडून एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेविरोधात काँग्रेस आक्रमक, तर पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप। जळगावच्या बोदवडमध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याचं उपोषण एकनाथ खडसेंनी सोडवलं। उपोषणस्थळी अचानक भेट देत उपोषण सोडवलं। जळगावातील रास्ता रोको आंदोलन मागे। महामार्गाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या आश्वासनानंतर नागरिकांचं आंदोलन मागे। आंदोलनामुळे 3 ते 4 तास वाहतूक ठप्प होती। बीडमध्ये सकल हिंदू समाज रस्त्यावर हिंदूंवरील होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी धर्मरक्षण मूक मोर्चा। चंद्रपूरच्या वरोऱ्यातील एका नामवंत शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून छेडछाड केल्याचा आरोप। विश्व हिंदू परिषद आणि दलित समाजाकडून घटनेच्या निषेधार्थ मोर्चा। अमरावतीच्या धामणगावात मातंग समाजाकडून वडेट्टीवारांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध। आरक्षण वर्गीकरणाला विरोध दर्शवल्याने लहुजी शक्ती सेना आक्रमक। वर्ध्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयात धडक मोर्चा। गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नांवरून कर्मचारी आक्रमक। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील हरणबारी ते हतनूर रस्त्यासाठी चिखलात भात लागवड करून आंदोलन। रस्त्याअभावी शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांचे हाल। नाशिकच्या मालेगावात चिखलात बसून आंदोलन। रस्त्याअभावी नागरिकांचे हाल। तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। भंडाऱ्यात विविध मागण्यांसाठी नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना बेमुदत संपावर। संपात भंडारा, तुमसरसह अन्य नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचा समावेश। यवतमाळमध्ये युवा टायगर्स फोर्सचं तहसील चौकात लाक्षणिक उपोषण। शहरातील विविध समस्यांबाबत निवेदन देऊनही कारवाई न केल्याने संघटना आक्रमक। अखेर 3 दिवसांनंतर कडेगाव पाणी संघर्ष समितीच्या आमरण उपोषणाला यश। टेंभू योजनेची सर्व कामं पूर्ण करण्याचं लेखी पत्र मिळाल्यानंतर उपोषण स्थगित। जळगावच्या 40 गावातील ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल। महामंडळाच्या बसेसची संख्या वाढवण्याची मागणी। बसेस कमी असल्याने प्रवाशांचे हाल। शिरपूर ते शहादा रस्त्यावर खड्डे, वाहनधारकांसह नागरिकांचे हाल। सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष। धाराशिवच्या परंडा ग्रामस्थांचं एसटीसाठी रास्ता रोको आंदोलन। बस गावात न येता जवळा फाट्यावरून जात असल्याने ग्रामस्थांचा संताप। गाणी गात ग्रामस्थांनी रस्ता जो आहे तो रोखून धरला। भंडारा एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ। 50% सवलतीमुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली। महिलांच्या गर्दीमुळे पुरुषांना मात्र जागा मिळेना। लातूरमधील दिशा क्लासेसने 300 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25,000 रुपयांना फसवलं। पालकांची पोलिसात धाव। फीस जमा करून क्लास बंद केला। जळगावच्या भुसावळमध्ये गांधीग्राम एक्सप्रेसमध्ये बेवारस बॅगेत अंमली पदार्थ सापडल्याने खळबळ। रेल्वे पोलिसांच्या खबरदारीमुळे प्रकार उघडकीस। अकोल्यातील पातूर शहरात 3 लहान मुलांची छेड काढल्याची घटना उघडकीस। चॉकलेट बिस्किटांचा आमिष दाखवून छेड काढली। कुटुंबियांकडून आरोपी विरोधात गुन्हा दाखल। जळगावातील 40 गावच्या अग्निशमन दलात एकच गाडी। 40 गावकरांची सुरक्षा वाऱ्यावर। नगर परिषदेने राज्य शासनाकडे नवीन वाहनासाठी प्रस्ताव पाठवला। मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत गळती थांबवण्यात यश। गॅसच्या कंटेनरला गळती लागली होती आणि भिवंडी तालुक्यातील वडते गावाजवळ ही घटना घडली होती। समृद्धी महामार्गावरच्या छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल सावंगी इंटरचेंजवर कारचा अपघात। कार डिवायडरला धडकली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नाशिकमध्ये मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला। घटना सीसीटीव्हीत कैद। अंबड पोलिसात गुन्हा दाखल।
संभाजीनगरमध्ये 50,000ची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकावर कारवाई. पोलीस निरीक्षक राजेश यादव यांच्यासह चालकावर गुन्हा दाखल. चंद्रपुरात इलेक्ट्रॉनिक वजन काट्याला चिप लावून भंगाराची हेराफेरी. सरकारच्या दुर्गापूर कोळसा खाणीतील प्रकार 4 जणांवर गुन्हा दाखल. सांगली शहर पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरट्याला अटक केली. चोरीच्या 9 मोटरसायकली हस्तगत. शहर पोलिसांची कामगिरी. जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याच्या 2 गटात तुफान दगडफेक. कारागृहातील एक कैदी गंभीर जखमी. नियंत्रण मिळवण्यासाठी कारागृह रक्षकांचा कैद्यांवर लाठीचार्ज. वाशिमच्या मालेगाव शहरात चाकूचा धाक दाखवत भाईगिरी करणाऱ्या टोळीची पोलिसांकडून धिंड. व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल. वाशिमच्या बागबानपुरा भागातील एका घराला आग. संसारोपयोगी साहित्य जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. नांदेड जिल्ह्यातील ड्रोन उडवण्यास बंदी. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश. द्रौपदी मुर्मू आणि राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान बंदी. बेडच्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये रुग्णांसह नातेवाईकांना प्रवेशपत्र बंधनकारक. कोलकाता आणि रत्नागिरीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी 71 तोळ्यांचा सोन्याचा सिंह अर्पण. अकोल्यामधील भक्तांकडून देवस्थान समितीकडे अंदाजे 50 लाख किंमत असलेला सोन्याचा सिंह सुपूर्द. तुळजापूरच्या भक्तांकडून तुळजाभवानीला 84 ग्रॅमची सोन्याची भवानी मूर्ती अर्पण. मंदिर संस्थानाकडून भक्तांचा सत्कार. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोर तालुक्यातील सर्वच गणेश मंडळांची बैठक संपन्न. सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे. भोरचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सूचना. ठाण्याच्या शहापुरातील गणपती कारागिरांची लगबग. मूर्तीवर कलर आणि सजावटीचं काम सुरू. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर कारागिरांकडून मूर्त्यांवर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू. यावर्षी मूर्तीच्या किमतीत 20% वाढ. अमरावतीत पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली. तान्हा पोळ्यासाठी मातीचे आकर्षक बैल बाजारपेठेत दाखल. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीतील बाजारपेठा बैलपोळा सणानिमित्त सजल्या. साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांचा जेमतेम प्रतिसाद. पुण्यात सनी निमण यांच्या मित्रपरिवाराकडून ऑलिम्पिकवीराचा गौरव. स्वप्नील कुसाळसह सर्वेश कुशारे, प्रवीण जाधव आणि आशियाई पदक विजेते ओजस देवताळे आणि आदिती स्वामींचा सन्मान. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते गौरव. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 82.03%वर. उजव्या कालव्यातून माजलगावा धरणाकरता 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गुरांचा बाजार अचानक बंद केला. पशुपालक आणि व्यापाऱ्यांसमोर अडचणी येणार तर बाजार बंद न करण्याची पशुपालकांची मागणी. परभणी तालुक्यातील सोयाबीन पिकांचा यंदा अतोनात नुकसान. पिकांना अद्यापही शेंगा लागल्या नाही. शेतकऱ्यांची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी. पुणे जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा 2.5 पटीने वाढला. जिल्ह्यात जवळपास 50,806 हेक्टरवर सोयाबीनचं पीक. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनला दिली पसंती. पावसामुळे पालेभाज्यांसह ग्राहकांना आता कांदा लसणाच्या भाववाढीचा चटका. भुसावळ बाजारपेठेत लसणाला प्रति किलो 250 ते 500 रुपये दर, तर कांद्यानेही 50 गाठले. अमरावती जिल्ह्यातील 7 लाख हेक्टरवरील पिकं रोगांच्या विळख्यात. सततच्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर आणि संत्रा बागांवर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांची चिंता वाढली. बुलढाण्यात आयोजित रोजगार मेळाव्यातून शेकडो युवक युवतींना रोजगार मेळाव्याला 70 कंपन्यांचा सहभाग.